नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिरादरान इस्लाम अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। फिर एक बार आपका दोस्त आपका भाई एडवोकेट ज़मीर कागदी एक नए टॉपिक के साथ आपके सामने हाजिर है। इस वक्त का जो टॉपिक है हमारा थोड़ा सेंसिटिव है, मालेगांव बॉम्ब स्फोट। मालेगांव बॉम्ब स्फोट के संदर्भ में कुछ जानकारी मैं आपके सामने मराठी में पेश करना चाहता हूँ। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि इतर आरोपींना एनआयए न्यायालयात मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी केली आहे। यावरील सुनावणी गुरुवार दिनांक 31 जुलै 2025 रोजी होण्याची शक्यता आहे। आरोपींना फाशी देण्यासाठी सर्व पुरावे न्यायालयात उपलब्ध आहे। मी तुम्हा सर्व बांधवांना विनंती करतो की कृपया या मुद्द्याकडे लक्ष द्या आणि ज्यांनी यामध्ये निष्पाप लोकांना मारले त्यांना फाशी देण्यात यावी अशी प्रार्थना करा। संवैधानिक नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे। त्यांच्यावर न्यायिक प्रक्रियेने त्यांचे सर्व साक्षी पुरावे तपासणे आणि त्यांनी केलेल्या दुष्कृत्याची त्यांना शिक्षा होणे हे अतिशय महत्त्वाचे आहे। आणि न्यायपालिकेद्वारे ज्यावेळेला शिक्षा ठोठावली जाते त्या शिक्षेला पाहून इतरही जे आरोपी लोक असतात, जे दुष्कृत्य करणारे लोक असतात, त्यांना सुद्धा या माध्यमातून धडा मिळणे गरजेचे आहे। या संदर्भात दैनिक राष्ट्रीय सहारा उर्दूमध्ये 18 जानेवारी 2011 रोजी प्रकाशित झालेल्या लेखात लेफ्टनंट कर्नल पुरोहित याच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। या लेखामध्ये आपण जे काही लिहिलेलं आहे त्या सर्व मुद्द्यांचा या ठिकाणी आपण बारकाईने त्या मुद्द्यांचे विश्लेषण करणार आहोत। त्या मुद्द्यांचे आपण त्या ठिकाणी त्यावर आपण चर्चा करणार आहोत। या आरोपानुसार त्यांनी एटीएस अधिकाऱ्यांना मुस्लिम तरुणांवर अन्याय करण्याचे भयानक मार्ग शिकवले, ज्यात अमेरिकेमध्ये ज्या वेळेला 26/11 झालं होतं त्या 26/11 मध्ये जे काही आरोपी ग्वांटेनामो जेलमध्ये होते त्यामध्ये एफबीआयने जी पद्धती वापरली होती त्या वापरलेल्या पद्धतीचा समावेश होता। यात नमूद केलेले मुद्दे आणि आरोप आपण मुद्देवाईज घेऊया। मुद्दा क्रमांक 1 यामध्ये असा आहे, टॉर्चरच्या पद्धती शिकवणे। लेफ्टनंट जनरल कर्नल पुरोहित यांनी वरळीतील एका 2 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात एटीएस अधिकाऱ्यांना मुस्लिम तरुणांकडून गुन्हा कबूल करून घेण्यासाठी ग्वांतानामो बे जेलमध्ये वापरल्या गेलेल्या एफबीआयच्या पद्धती शिकवल्याचा आरोप आहे। तसेच मुद्दा क्रमांक 2 यामध्ये 2006च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निर्दोष मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने गुन्हे कबूल करून घेण्यात लेफ्टनंट कर्नल पुरोहित याची महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा केला आहे। स्वामी असीमानंद याच्या कबुली जबाबामुळे हे सत्य समोर आल्याच्या लेखात म्हटले आहे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सुनील जोशी आणि त्याच्या साथीदारांनी हा बॉम्बस्फोट घडवला होता। तसेच मुद्दा क्रमांक 3 सैन्य गुप्तचर अधिकारी म्हणून भूमिका। 2005 पासून देवळाली येथील मिलिटरी इंटेलिजन्स कार्यालयात गुप्तचर अधिकारी म्हणून लेफ्टनंट कर्नल पुरोहित कार्यरत होता। या काळात त्याचे महाराष्ट्र एटीएस, नाशिक शहर पोलीस यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी त्याचे संबंध होते। त्याला इस्लाम धर्म, सिमी आणि आयएसआय बद्दल मिलिटरी एक्सपर्ट मानले जात होते। मुद्दा क्रमांक 4 दहशतवादी हल्ल्यांच्या तपासात दिशाभूल। महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या तपासात कर्नल पुरोहित याने महाराष्ट्रातील पोलिसांची दिशाभूल केली अशी शक्यता लेखामध्ये व्यक्त केली आहे। तसेच हिंदुत्ववादी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांसाठी सिमीचे नाव वापरून निर्दोष मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली होती, त्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती असाही आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मुद्दा क्रमांक 5 अभिनव भारत संघटनेशी संबंध।
या लेखात म्हटले आहे की 2005 पासून लेफ्टनंट कर्नल पुरोहित एका बाजूला अभिनव भारत संघटना स्थापन करून हिंदू राष्ट्रासाठी बॉम्बस्फोट आणि इतर दहशतवादी हल्ल्यांचे षडयंत्र रचत होता। त्याचवेळी तो मिलिटरी इंटेलिजन्सचा अधिकारी म्हणून पोलीस दलांना तपासामध्ये मार्गदर्शन करत होता। मुद्दा क्रमांक 6, प्रशिक्षण शिबिरे आणि ब्रेन वॉशिंग। महाराष्ट्र एटीएस आणि नाशिक शहर पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये मुस्लिम विरोधी मानसिकता रुजवण्यासाठी आणि त्यांचे ब्रेन वॉशिंग करण्यासाठी लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी अनेक विशेष सेमिनार आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्याचे लेखात नमूद केले आहे। मुद्दा क्रमांक 7, तपासाची मागणी। या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून लेफ्टनंट कर्नल पुरोहित याचे पोलीस दलातील साथीदार कोण होते हे उघडकीस येऊ शकेल। तसेच नाशिक शहर पोलीस, मालेगाव पोलीस, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र एटीएसच्या ज्या अधिकाऱ्यांनी 2005 पासून कर्नल पुरोहित यांच्याशी संपर्क साधला त्याचीही चौकशी या ठिकाणी होणे गरजेचे आहे, अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मुद्दा क्रमांक 8, तपासणीची गरज असलेले मुद्दे। महाराष्ट्र एटीएस आणि महाराष्ट्र पोलिसांनी लेफ्टनंट कर्नल पुरोहित याची कोणत्या प्रकरणामध्ये मदत घेतली आणि त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे किती सिमी कार्यकर्त्यांना किंवा मुस्लिम तरुणांना अटक केली किंवा ताब्यात घेतले। नांदेड बॉम्बस्फोट 2006, जालना, परभणी आणि पूर्णा येथील मशिदींवरील बॉम्ब हल्ल्यांच्या तपासात लेफ्टनंट कर्नल पुरोहित याचा किती सहभाग होता, त्याने या प्रकरणाच्या तपासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता का, हे तपास का पुढे जाऊ शकले नाही। 2005 मध्ये मुंबईच्या वरळी परिसरात वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयात झालेल्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिरात लेफ्टनंट कर्नल पुरोहित याने एटीएस अधिकाऱ्यांना निर्दोष मुस्लिम तरुणांकडून जबरदस्तीने गुन्हे कसे कबूल करून घ्यायचे यासाठी टॉर्चरच्या कोणकोणत्या पद्धती शिकवल्या याची चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे। एकंदरीत हा लेख लेफ्टनंट कर्नल पुरोहित याच्यावर गंभीर आरोप करत आहेत आणि या प्रकरणाची सखोल व पारदर्शक चौकशीची मागणी करत आहे, जेणेकरून सत्य समोर येईल। या प्रकरणाची सुनावणी ही आणि याचा निकाल हा 31 तारखेला येणार आहे। त्यामुळं मला या प्रकरणामध्ये खात्री आहे 100% यांना शिक्षा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि न्यायपालिकेवर विश्वास हा अतिशय दृढ राहणार आहे, याच्यामध्ये कुणाच्या मनात काही शंका राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। वीडियो पसंद आई हो तो उसे ज़रूर लाइक करें, उसे शेयर करें और अपने कीमती राय कमेंट बॉक्स में ज़रूर डालें। और इसी तरह की मज़ीद वीडियो पाने के लिए चैनल को ज़रूर सब्सक्राइब करें और हमसे जुड़े रहने के लिए बेल आइकन की घंटी ज़रूर दबाएं। आपका अपना ज़मीर कागदी। अल्लाह हाफिज़।